हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। अमावस्या ही दर महिन्याला येते, पण सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं, पण दर महिन्याला आपल्याला जर ते करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला आपल्या पितरांची पूजा ही आवर्जून करावी। कारण या दिवशी आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी, पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध हे केलं जातं। वैशाख अमावस्या तिथी ही 26 मेला म्हणजेच आज सकाळी 12:12 सुरू झालेली आहे आणि या अमावस्येची समाप्ती 27 मेला म्हणजेच उद्या मंगळवारी सकाळी 8:32 होणार आहे। तर यामुळे ही वैशाख अमावस्या 2 दिवस साजरी केली जाणार आहे। अमावस्या तिथी ही जरी 2 दिवस असली तरीही अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा आहेत तर त्या आपल्याला आज किंवा उद्या करायच्या आहेत। तर पहा, ज्या घरामध्ये आज संध्याकाळी हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल। कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अमावस्या ही तिथी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण दिवाळीचे लक्ष्मी पूजन हे सुद्धा आपण अमावस्येच्या मुहूर्तावरती करत असतो। त्यामुळे अमावस्या हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। जर तुमच्या घराची आर्थिक भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा घरातनं कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल, म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे पण तुमच्या घरामध्ये स्थिर नाही। जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल, वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही स्थिर राहत नाही। आपल्या घरातील सर्व सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही। आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत नाहीत। तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोंची असतील, आई मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असतील तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तसेच आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलांना सतत नजरदोष लागत असतील किंवा आपल्या घराला नजरबाधा झालेली असेल तर यासारखे दोष हे सुद्धा या उपायाने दूर होतात। कापुराचे धार्मिक महत्व हे खूप मोठं आहे। कापुराचा धूर जो असतो तर तो अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो। त्यामुळे वातावरण हे शुद्ध होतं, तसेच असणारी नकारात्मकता ही सुद्धा या धुराने नष्ट होते आणि देवी देवता हे देखील आपल्यावरती प्रसन्न होतात। कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होते, घरात अखंड लक्ष्मी वास करते। तसंच कापूर जाळल्यामुळे पितरांना सुद्धा शांती मिळत असते। जेव्हा आपण घरामध्ये हा उपाय करतो तेव्हा आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि त्या घरात कुठलाही पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव हा राहत नाही। आणि म्हणूनच आपल्याला आज सोमवती अमावस्येला रात्री कापुरासोबत एक वस्तू ही जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यामुळे घरातील भांडणं, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा ही नष्ट होऊन घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे। 6 ते 12 या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर पहा, तिन्ही सांजेची जी वेळ असते संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात। म्हणून या वेळेमध्ये जर आपण उपाय केला तर त्याचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होतं। पण जर तुम्हाला या वेळेमध्ये उपाय करणं नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही, तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता। कारण संपूर्ण रात्रभर ही अमावस्या तिथी असणार आहे आणि आपल्याला हा उपाय सुद्धा अमावस्येच्या काळामध्येच करायचा आहे, जेणेकरून या उपायाचा आपल्याला खूप
अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल। आता उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, धूपदीप अगरबत्ती लावायची आहे, घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे, घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतरच उपाय करायला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचा भांड असेल तर ते तुम्ही अवश्य घ्या, नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट किंवा कापूर जाळण्यासाठी इतर भांड घेतलं तरीही चालेल। यानंतर सर्वप्रथम या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घालायचे आहेत। 7 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या वड्या तुम्हाला या तांदळावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर या भांड्यामध्ये आपल्याला कापुरासोबतच 3 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत, 3 हिरवी वेलची ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी आणि चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत। आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। खास करून लहान मुलं असतील तर लहान मुलांवरनं उतरवून घ्यायचे आहेत, आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत। तसेच तुमच्या घरात एखादी व्यक्ती नोकरी व्यवसाय करत असेल तर तिच्यावरनं सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा या वस्तू 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। फक्त एकदाच तुम्हाला एक चिमूटभर पिवळी मोहरी आणि काळे तीळ घ्यायचं आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळे घेण्याची गरज नाही। तर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये टाकल्यानंतर तो कापूर आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते भांड काही वेळाने तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे, फक्त टॉयलेट बाथरूम मध्ये फिरवायचा नाही। यानंतर ही प्लेट आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा घेऊन जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला काही वेळासाठी ही प्लेट ठेवायची आहे। त्यानंतर तिथून तुम्हाला ही प्लेट उचलायची आहे, आपल्या परत देवघरासमोर आणायची आहे। जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे। जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने महामृत्युंजय जपा मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। तर या वस्तू सर्व थंड झाल्यानंतर तुम्हाला त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा कापराचा एक उपाय तुम्हाला आज सोमवती अमावस्येला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे। अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे, तुम्ही करून पहा। हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला घडताना जाणवतील। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, दोघांचं अजिबात पटत नसेल किंवा कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, तर सुखी संसारामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील तर आजच्या दिवशी तुम्हाला नवरा बायकोनी शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। दुधामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, अभिषेक जो आहे तर तो शिवलिंगावरती करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला स्वच्छ पाण्याने हा अभिषेक करायचा आहे। शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र, पांढरी फुलं हे अर्पण करून तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहे। शक्य असेल तर या दिवशी तुम्ही व्रत सुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीने हा उपाय सुद्धा तुम्हाला आज करायचा आहे। सोमवती अमावस्या म्हणजेच या दिवशी भगवान महादेवांची पूजा ही केली जाते आणि आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जर आपण या दिवशी पती पत्नीने महादेवाची पूजा केली तर वैवाहिक जीवनातील अडचणी या दूर होतील। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकता। तसेच तुम्ही दर अमावस्येला सुद्धा घरामध्ये एक हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, तो म्हणजे कर्पूर होम। तर आपल्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण कर्पूर होम सुद्धा करायचा आहे। घरामध्ये कर्पूर होम करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। 5 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत। देवघरासमोर तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे। तर त्यामुळे देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर एक कापराची वडी तुम्हाला नारळावरती ठेवायची आहे, ती प्रज्वलित करायची आहे आणि ही एक कापराची वडी संपत आल्यानंतर लगेचच दुसरी कापराची वडी ठेवायची आहे। तर असं तुम्हाला एक एक करून 5 कापराच्या वड्याच्या आहेत तर त्या नारळावरती जाळायच्या आहेत। यानंतर हा नारळ तुम्ही पिशवीमध्ये बांधून पुढच्या अमावस्येला असाच कर्पूर होम त्यावरती करू शकता। जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर मग तुम्ही त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा जमिनीमध्ये पुरून टाका, असं केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कर्पूर होम सुद्धा करायचा आहे। कर्पूर होम करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी अशा सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला कालभैरवाष्टकम 11 वेळेला पठण करायचं आहे, 1 वेळेला वल्गा सुक्तमचा पठण करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर 108 वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। ज्या घरामध्ये आजच्या दिवशी महामृत्युंजय मंत्र हा म्हटला जाईल त्या घरात कितीही अडचणी असतील तर त्या 100% दूर होतील। तर या काही प्रभावी सेवा सुद्धा तुम्ही या बरोबरच करू शकता। यापैकी तुम्हाला एक जरी सेवा करणं शक्य झाली तरी सुद्धा तुम्ही ती नक्की करा। त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे, दुकान असेल तर त्यामध्ये वृद्धी होत नसेल, दुकान चांगलं चालत नसेल किंवा व्यवसाय चांगला चालत नाही तर यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे, तर उपाय हा तुम्ही करू शकता।
एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे, त्यावरती शेंदुराने त्रिशूळ तुम्हाला काढायचं आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या व्यवसायावरनं किंवा आपल्या दुकानावरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तो फोडून टाकायचा आहे। तर हा उतारा तुम्ही करू शकता। आपली गाडी असेल, जसं की पहा गाडीचा आपल्याला वारंवार अपघात होत असेल किंवा अपघात होऊ नये, सुखाचा प्रवास व्हावा यासाठी सुद्धा आपण आपल्या घरीच ज्या काही आपल्या 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील तर त्याच्यावरनं सुद्धा हा उतारा जो आहे तर तो करायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा असा उतारा नारळाचा तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आज सोमवती अमावस्येला करायचे आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।